आज आपण बनवणार आहोत चण्याची रस भाजी। मी रात्री चणे भिजत घातलेले होते। चण्याच्या रस भाजीला लागणारे साहित्य 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्या, थोडा आलं घेतलं, कोथिंबीर आणि 2 मिरच्या घेतल्या। याचं आपल्याला मिक्सर मध्ये वाटण करून घ्यायचं आहे। एक टोमॅटो घेतला, टोमॅटोची प्युरी करून घेऊया आपण। एक कांदा घेतला फोडणीला आणि कढीपत्ता। टोमॅटो आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊन त्याची प्युरी करून घेऊया। बघा, मी अशा प्रकारे टोमॅटोची प्युरी करून घेतली। त्याच भांड्यात आपण हे वाटण करून घेऊ। लसूण, आलं, 2 मिरच्या घेतल्या मी, त्या मिरची आणि कोथिंबीर। बघा, अशा प्रकारे आपण हिरवं वाटण करून घेतलेलं आहे। कढई गरम झालेली आहे, तेल टाकून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, कांदा टाकून घेऊ, कढीपत्ता टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। हिरवं वाटण टाकून घेऊ, ते छान प्रकारे मिक्स करून घेऊया। आता सर्व मसाले टाकून घेऊ। अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच मिरची पावडर, अर्धा चम्मच जीरा पावडर, 1 चम्मच धना पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकून घेऊया। मसाला छान फ्राय झालेला आहे। आता टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया। छान प्रकारे मिक्स करून घेऊ। आता मसाल्यामध्ये आपण चणे टाकून घेऊया। बघा, चणे मी मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतले। आता झाकण ठेवून आपण 5 मिनिटं वाफेवर शिजवून घेऊ। बघा, 5 मिनिटं झालेले आहेत। भाजीला तेल सुटलेलं आहे। आता आपण फिरवून याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। मी मिक्सरच्या भांड्यात पाणी घेतलेलं होतं, ते पाणी टाकून घेते आणि 1 ग्लास पाणी टाकून घेते। तुम्हाला ज्याप्रमाणे रस लागेल त्याप्रमाणे तुम्ही टाका पाणी। झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेऊया। बघा, आपली भाजी शिजली का बघूया आपण। आपली भाजी छान प्रकारे शिजलेली आहे। आता आपण कोथिंबीर टाकून देऊया। खाण्याकरता आपली चण्याची रस भाजी तयार आहे।